करतोय आणि भाऊंना विनंती करतो की आजच्या विजयादशमीच्या निमित्त या ठिकाणी आपल्या सगळ्या तमाम हिंदू बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना या ठिकाणी संबोधित करावं अशी मी विनंती करतो. बोला भारत माता की. मागे आवाजच नाही काही. बोला सियावर रामचंद्र की. हात वर करून दोघाही सगळ्यांनी हात वर करायचे. बोला सियावर रामचंद्र की. मागे हात खाली आहेत. आपल्याला काही अडचण आहे का हात वर करायला? बोला सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. भारत माता की. वंदे वंदे. या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांचा सत्कार झालाय. सगळ्यांना मी बघितलंय. सगळ्यांच्या गळ्यात हार तुरे आपण टाकलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांची नाव घेतलंय आणि उशीर झालाय. मला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचंय आणि म्हणून सर्व मान्यवर माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी. हा नाना भावस्करचा सत्कार मी नंतर करणार आहे. त्याचा राहून गेला. उपस्थित बंधूंनो भगिनींनो, अतिशय सामाजिक ऐक्याचा आपला असा आगळा वेगळा कार्यक्रम व्यासपीठावर बघतायत आणि दरवर्षी बघतायत सर्व हिंदू मुस्लिम बांधव मिळून. मला वाटतं असा आगळा वेगळा कार्यक्रम फक्त आपल्याकडेच होत असेल. बाकी कुठे फार होताना मला दिसत नाही. आणि अतिशय एकोप्याने प्रत्येकाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित असतो. आपण त्या ठिकाणी नाचवून खेळून गाऊन सगळे कार्यक्रम साजरे करत असतो. आणि म्हणून आजही दसऱ्याच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. गेले 9 दिवस आपण नवरात्र साजरे केलं. अतिशय सुंदर असे देखावे यावेळेला जामनेर शहरामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी आपण बघितलेले असतील. दांडिया रास पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आनंदनगरमध्ये साजरा केला. सगळ्याच मंडळामध्ये कमी प्रमाणामध्ये तो साजरा झाला. आणि स्वरूप या जामनेर शहराला तालुक्याला तसं म्हणजे सगळ्या दूर देशभर नवरात्राचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. आणि आपण तोही अतिशय शांततेमध्ये साजरा केलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. पण यावर्षी आपण बघितलं असेल वरुण राजाची जास्त स्तुपा झाली. पावसाने खूप थैमान घातला आणि राज्यभर म्हणजे इतर राज्यात सुद्धा आहे पण आपल्या राज्यामध्ये पाऊस हा विक्रमी पडला. नद्या नाले ओढे धरण सगळे ओरफडे झाले. गावाचे गाव पाण्याखाली गेले. मी गेले 15 दिवस मी बाहेरच होतो. आपण बघता टीव्हीवर वर्तमानपत्रात. मी मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूर जो 13-14 जिल्ह्याचा प्रवास रात्रंदिवस मी केला. पण त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय विदारक आहे. अतिशय भयंकर आहे. शेतकरी जागा अडचणीत सापडलेला आहे. सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे. नुसती पाण्याखाली गेली नाही तर सगळी खालून वाहून गेली. 5-5, 7-7, 8-8 फूट मातीचा थर हा पावसाने वाहून नेला. नद्या आपण बघतो नदीचा प्रवाह इकडून असेल तर इकडे 4 किलोमीटर तिकडे 4 किलोमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या सगळ्या बाजूने व्हायला लागल्यात आणि शेती सरसकट वाहून गेली. गावामध्ये पाणी शिरलं, घरामध्ये पाणी शिरलं. मजूर लोक असतील, गरीब माणूस असेल, हा सर्वसामान्य माणूस हा अडचणीमध्ये सापडलेला आहे. आणि म्हणून आता मी वरुण राजाला विनंती करेल की बाबा आता बस कर. आता 100% धरणं भरलेले आहेत. पावसामुळे खूप अतोनात नुकसान, जीवितहानी झाली. जनावर हजारोच्या संख्येमध्ये वाहून गेले. घरामध्ये पाणी गेलं, शेतीचं नुकसान झालं. आता मात्र प्रभू रामचंद्रांना आपण प्रार्थना करूया की बाबा आता पाऊस थोडा निवांत राहायला सांग. अन्यथा पुन्हा 5-6 तारखेला अलर्ट सांगितलेला आहे. सुदैवाने आपल्याकडे इतर ठिकाणच्या
तुलनेत अगदी 1% सुद्धा नुकसान नाही. मी आपल्या सांगेन 1% सुद्धा नाही. इतकं नुकसान मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, नाशिक सारख्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण परमेश्वराला प्रार्थना करूया की बाबा आता थोडं थांब, पावसाला विश्रांती दे आणि आमच्या बळीराजाला आता नाही तर रब्बीमध्ये थोडं चांगलं पीक त्या ठिकाणी येऊ दे, त्याला स्वतःच्या पायावर चांगलं उभं राहू दे, एवढीच विनंती आपण या ठिकाणी करूया. उद्या आपली मिरवणूक आहे. यावेळेला मिरवणुकीचा मार्ग आपण बदललेला आहे. आता यावेळेला MSCB पासून, मार्केट कमिटी पासून चौकापर्यंत आणि पाचोरा रोडला अशी मिरवणूक. भवान्या ज्या आपण आणलेल्या आहेत त्यांना व्यासपीठावर आणण्याचे करावे. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्या भवान्या आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यांना व्यासपीठावर आणण्याची कृपा करावी. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान कैलासवासी हवापर कृपराम पालकर सर, कैलासवासी कामराव चौधरी या ठिकाणी स्वागत गाजत भवान्या व्यासपीठावर येत आहे.